नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठा समाजातील मुलांना आणि मुलींना त्यांचं कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आहे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. ज्या मुलांना आणि मुलींना त्यांची 1967 पूर्वीची कुणबी नोंद सापडलेली असेल किंवा मिळालेली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे नेमकं काय करायचं आहे, तर याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कुणबी नोंद कशी शोधायची यापासून ते कुणबी नोंद सापडल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने करायची आहे किंवा पुढच्या प्रोसेसला नेमकं काय गरजेचं आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी जे विद्यार्थी मराठा कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी जर त्यांची आजोबांची किंवा पणजोबांची जुनी नोंद जर कुणबीमध्ये सापडलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये ओबीसी कॅटेगरीमधून शैक्षणिक सवलत मिळणं सोपं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आजोबांची पणजोबांची किंवा त्यांच्या वंशावळमध्ये कुठे जर कुणबी नोंद सापडली असेल तर त्या विद्यार्थ्यांना ओबीसी सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे किंवा ते कसं मिळणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला जर कुणबी नोंद आपली कशी शोधायची असते किंवा ती कुठं मिळते याबाबत जर तुम्हाला काहीही माहिती नसेल तर याबाबतचा एक स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा आय बटन वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये कुणबी नोंद सापडल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं आहे याबाबत आपण एक एक मुद्दे जाणून घेऊयात. आता सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी कुणबी नोंद असणार आहे 1967 पूर्वीची, तर ती नोंद जर तुम्हाला सापडली स्वतःहून तुम्ही शोधू शकता. जर नाही शोधलीत तर तुम्ही तुमच्या नजदीकच्या तहसीलदार कार्यालयात किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची कुणबी नोंद बघू शकता. जर तुम्हाला ती नोंद सापडली तर त्याची एक प्रिंटआउट तुम्ही सोबत काढून ठेवा आणि हाच तुमचा कुणबी नोंदचा पुरावा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या नजदीकच्या सेतू केंद्रामध्ये किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमचं ऍफिडेव्हिट म्हणजे सेल्फ ऍफिडेव्हिट, त्यानंतर तुम्हाला तुमचा जन्माचा पुरावा, तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या वडिलांचा पुरावा, त्यानंतर तुम्ही जे कुणबी नोंदची प्रमाणपत्राची प्रिंटआउट काढलेली असेल तो एक पुरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक डिक्लेरेशन लागेल. अशा पद्धतीने जी काही इतर डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट्स आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी जी काही शासकीय शुल्क असेल ते शुल्क तुम्हाला सेतू केंद्रामध्ये भरायचा आहे. त्या पद्धतीने तो अर्ज तुमचा तिथे भरला जाईल. त्यानंतर अर्जाच्या 3 टप्पा असतात. त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा असतो तो तुम्ही सेतू केंद्रामध्ये अर्ज केल्यानंतर तो पहिल्यांदा क्लेरिकल डेस्कला जातो. क्लेरिकल त्या ठिकाणी तुमचा अर्ज व्यवस्थितपणे पडताळून पाहतात. त्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्हाला कळवल्या जातात. मग त्याच्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जात नाही. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा त्या त्रुटी सुधारून तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर जर समजा तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला क्लेरिकल डेस्कला तर तुमचा अर्ज पुढच्या डेस्कला पाठवला जातो. तिथे नायब तहसीलदारांचा डेस्क असतो. तर त्यामध्ये ते सुद्धा पुन्हा एकदा क्लेरिकलने जी काही चेक केलेलं आहे ते पुन्हा एकदा चेकिंग करतात, रिचेकिंग केलं जातं आणि तो अर्ज अप्रूव्ह केला जातो आणि तो फायनली त्यानंतर शेवटी तहसीलदार साहेबांच्या डेस्कवरती पाठवला जातो. त्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा चेक करतात, जसं की ऍफिडेव्हिट, परत सेल्फ डिक्लेरेशन, त्यांचं आधार कार्ड, पुन्हा त्यांचा 1967 पूर्वीचा तुमचा जो काही वंशावळीचा पुरावा असेल तो पुरावा एकदा साहेब चेक केला करतात. त्यानंतर तुम्हाला त्याचं अप्रुव्हल मिळलं जातं आणि जर त्याच्यामध्ये त्यांना काही त्रुटी वाटल्या तर ते डिसअप्रूव्ह सुद्धा करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जी काही चूक असेल ती चूक सुधारून पुन्हा एकदा तुम्हाला अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीने मराठा विद्यार्थी तुमच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला जर कास्टमधून सवलत मिळवायची असेल, ओबीसी मधून मिळवायची असेल शैक्षणिक सवलत, तर त्यासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकता. त्यासाठी मात्र तुमच्याकडे तुमची कुणबी नोंद असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुणबी नोंद सापडत नसेल तर तुम्ही तुमच्या नजदीकच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन ही नोंद पाहू शकता. अशा पद्धतीने हा एक अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ होता विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कुणबी नोंद आहे परंतु दाखला काढला नसेल त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दाखला काढून घ्या. जर तुम्हाला काही ह्याच्यामध्ये शंका वाटत असेल, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त
विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.